अघोरी विद्या प्राप्त करायची असेल स्मशान तर तोच निर्धार आम्ही धरला स्मशान भूमीचा प्रवेश केला एखादी स्त्री गळोदर असताना तिचा शेवटचा नाश असेल अखिल जनता तिला अवघत संबोधतात पण तिला अंतिला दिली जात नाही त्या भूमीचं
जाळली जाते तीच सत्य आम्ही साधली. अशा स्त्रीला ज्या स्मशानभूमीत आणलं गेलं, खोदून प्राशप्रेतांचा सांगाडा आम्ही बाहेर काढला. या कलांगीला स्मशानभूमीत स्वतःच्या समोर ठेवून साक्षात कैलासनाथाची भक्ती केली. कैलासनाथ प्रसन्न झाले. या कलांगीला अघोरी विद्या प्राप्त झाली. अघोरी मात्री म्हणून सारे ओळखू लागले. पण मनात आतुराईचा निर्माण झाली. या त्रिकटावर सत्ता निर्माण करावी. आपल्यासारखा अन्य कोणी नसावा. त्याच इच्छेसाठी पावलं उचलत असताना आत्मविश्वास नेमकं आमच्या बाबतीत काय घडतंय? आता मनात निर्धार धरला. या वेळच्या ठिकाणी आपण वास्तव्य करतोय. आणि त्या यागात लहान लहान बालक ते आम्ही बंदिवान करून ठेवले. त्या यागात आहुती देऊन स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी या वेळच्या ठिकाणी आम्ही प्रवेश केलाय. इच्छा पूर्ण करण्यासाठी माया कैलासनाथाची भक्ती करून अघोरी विद्या संपन्न करून घ्यायची आहे. एकच मनात विचार. या विश्वावर स्वतःचा राज्य माझ्या पेक्षाने टिकून असावा. याच उद्देशाने मी विचार करून एक पाऊल टाकतोय. म्हणून हा याज्ञ मी आलेला आहे. लहान लहान बालक त्यांची आवडी आघात द्यावी याचा उद्देशाने मी प्रवेश केला. या गुहेत एकांतवासात असताना षड्वर्ग व्यवहारात पूर्ण केलं.
मार्ग तुम्ही अडविण्यासारखं केला. याला नेमकं कारण काय? एकच, तुझ्या जीवनाचे तुला घडवायचंय ना, याला या कुठेतरी माझी कुठेतरी या उद्देशाने माझी वावलो या तुझ्या झोपडीपर्यंत बनले. मार्ग सूचित करण्यासाठी तुम्ही आलात. महान भगवान या काळातील तुम्हाला गुरु मानलाय. कल्याणी सदैव तुझं कल्याण. बस आशीर्वाद प्राप्त झाला. आशीर्वाद दिलाय. पण सांगा म्हणतोय माझ्या मनातील इच्छा कोणत्या मार्गाला गेल्यानंतर पूर्ण होणार आहे? नारायण नारायण, तुझी इच्छा परिपूर्ण व्हावी अशी तुझ्या मनाला इच्छा व्हावी. सत्य मग जो मार्ग मी तुला कसा करणार ना, याच मार्गाचं जर का अवलंबन केलंस, निश्चित तुला यश प्राप्त होणार. कोणताही खड्डा मार्ग असू दे, मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या मार्गाला चालणं कालावधी प्रत्येक वेळा त्याच मार्गाला चालणार आहे. आज जो यज्ञ तू आरंभलायस ना, हा. या यज्ञात आहुती द्यायची तुला कशाची? नाही. जो आता याद करतोय हा, तो त्या चर्चा पुढे करावा. त्याच्या पुढे करावा. पण आवडतीच बदल तुला सिद्धी प्राप्त व्हावी. आवडतीच बदल हवा आहे. तुमचे शब्द आहे. आणि आतापर्यंत हे लहान लहान बालक या यज्ञाच्या ठिकाणी आहुती देण्यासाठी प्रयत्न झाला. सत्य काही उपयोग झालेला नाहीये. ते नकोय. मग नेमकं काय हवंय? आहुती जर का तुला द्यायची असेल ना, तर कशाची देशी? काय? पंचमृत्यू स्नान केलेली स्त्री, पंचमृत्यू स्नान केलेली स्त्री एवढंच कशाला? तर तिच्या हलवटीवर फक्त तीन तिच्या हलवटीवर फक्त तीन तिला असतील ना, अशी स्त्री जर का तुला मिळाली, तिच्या हलवटीवर हा, तीन ती हा, पंचम दिवसाची रजस्वला नारी पंचम दिवसाची रजस्वला नारी तिच्या हलवटीवर तीन ती माऊली कोणतं भाग्य तुम्ही सांगितलं? कोणतं भाग्य? तुम्ही माझ्या चांगल्यासाठी आहात का वाईटासाठी आहात? गुरु सुद्धा म्हणणार नाही. याला नेमकं कारण काय? मी शोधणारच आहे. कुठेही जावं लागलं तरी चालेल. याचा विचार कधीच मी करणार नाही. पण सिद्धी प्राप्त करायची आहे. मग ती करण्यासाठी जात असताना तुम्ही मार्ग मिळाला. सोडण्याची गरज नाहीये. तुमचे शब्द आहे. मग सगळा कुठे ही समोर दिसलेली टेक्निक, या टेक्निकच्या पलीकडे